आमच्यात बनवली खोबऱ्याची चटणी. मौसम पण मस्त झाला आजचा. पाऊस लय झालाय रात्री. होय ना. एवढा पाऊस झालाय ना, छान वाटते. अरे वा. अरे एवढे जवळ घेऊन गरम आहे, वाफ निघते. आता काय करते, मामींना घेते की डब्यात. गाडीवर जाऊया. नाही चालत जाऊ की, वॉकिंग होते का ना. इथे पोंगल खातील गरम गरम. आता ना हे लकी आलं. लकी खाता का पोंगल किंवा चटणी नाही खात. मग म्हणलं आता गरम गरम नाश्त्याला घेऊन जावं आपल्याला. चला. मिक्सरचा आवाज आला, मला वाटलं पाणी आल्यासारखं. लकी येईल का आपल्या माघारी? अशी नाही. लकी बाहेर थांबले वाट बघत. लकी आज झालं की आपल्या मागं नाही. तो डोंगर दिसतोय का नाही, त्या डोंगराच्या जरासं अलीकडे मामींचं घर आहे. चला तिथं गेल्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करूया. बेलाचं झाड बघ किती छान आलं. हा. पण ही बेलाचं झाड देशी नाही, जंबूश्री. देशी वेगळं असतं. चला आलोय जवळजवळ. ते दिसतंय ती मामींचं घर दाखवर येत ना. मामींचं घर आहे. ती आहे ती घर आहे त्यांचं. आपलं पण वॉकिंग होते का नाही थोडंच. होय. पण आज वेळ झाला, ती पोंगल करत बसल्यामुळं. मामा यायला लागलेत की. होय की. मी तर नाश्त्याला घेऊन आले, मामा यायला लागलेत खाली. हरे कृष्णा. हरे कृष्णा. रात्री ऐश्वर्या तू झोपल्यावर एवढा पाऊस झाला ना. चांगला एक तास दीड तास पाऊस होता काल. एवढं छान आता पण क्लायमेट झाले. आता जवळपास मला वाटते 7:30 पावणे 8 झाले असतील. 8 वाजलेत. आम्ही पावणे 8ला बाहेर पडलो होतो घरातलं. 8 वाजलेत आता. चला. वैष्णव तिलक लावलाय त्यानं. हा. विष्णुदेवांचं. श्रीकृष्ण. व्हिडिओ आपलं ब्लॉगला दिसतंय की आता तुम्ही पण परत. आता काय मळ्यात? होय का? असं कोणी ओळखीचं भेटलं की त्यात बोलायला 1-2 मिनटं तर जातात, वेळ जाते. आणि आम्ही आज मुद्दामच वॉकिंगला उशीर आलोय का तर इकडं मामींच्यात पण यायचं होतं. पोंगल बनवत बसले त्यामुळे वेळ झाला. आणि ऊन तर कुठे आहे रे ऐश्वर? ऊन पण नाही की. क्लायमेट छान झालं एकदम. आत्ता ऊन जरा जरा पडायला लागले. मस्त वातावरण झाले. कुठे जायचं फिरायला? असं क्लायमेट झालं की ऐश्वर्याला वाटतं कुठंतरी फिरायला जावं. मायापूर वेस्ट बेंगॉल. चला आता ब्लॉग तिथं गेल्यावर कंटिन्यू करते. आपल्या इकडे बघ की सगळे डोंगर किती छान वाटते. हिल स्टेशन वाटते का नाही सर? हिल स्टेशन. हिल स्टेशन वाटते. पण स्टेशन नाही थांबण्यासाठी. नाही इकडं पण मरून पडले बरं का कालच्या पावसाने ना. आपल्या इथं पण किती पडलेलं. त्यानं तर सगळं मोकळच केला रस्ता. खाऊन लकीनं. होय. चल की जाऊया की 2 मिनटं. एवढा छान नजारा आहे. आपल्या व्ह्यूवर्स बरोबर शेअर करूया. व्ह्यूअर्स म्हणा या इकडेच. हा
नाही येतं की इथं कट्टा गार आहे का थोडा वेळ बसतो. छान झाले मामा खाली गेले दिसले की मला म्हणलं नाश्त्याला घेऊन आले मामा गेले खाली नाश्ता करून गेले का नाही मामींचं घर किती छान आहे देवाला मस्त आहे बघा देवाचं गिरायश्वर मस्त आहे देवाला चांगला लागलं की चटणी खोबऱ्याची अरे देवा मामी कसं छान ते डबा लय भरला होता बघच अर्धा झाला का काय असू दे फिरा तिथलं सेट ठेवते हाय कॅरी बॅग चांगली त्यातलं घेतली होतं साखर सारखं सारखं मला लिहू वाटत नाही वर चालल्यास बाळा तू वरनं चांगलं दिसत असं सर वर जा शूटिंग घेत पण तुला ते ही कर गडी काढ वर आवर नको म्हणते आवर राहू द्या काय मामी तर आणखी नाही नको बाबा 2 वेळा दिले नको म्हटलं तर राहू द्या ही मामींचं असं असते बघा काय हे धर पिशवी मला लिहू वाटत नाही ते दिवशी दिले का नाही मी नाही असू दे दिले. राहू द्या 2-3दा दिले तुम्ही मग तेच तर म्हटलं राहू दे तर बस दोनच द्या बस 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 नको 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 अहो राहू दे मामी ही मामींचं आमच्या असं असते बस की बस मामी बस अहो. मला हे ओरडतील मला काय पण मला म्हणत होते असू दे ग जाते आणि मला म्हणलं घेऊन ये. नाही. मी म्हणलं अहो मामी ऐकतच नाही ते म्हणलं असू दे काय होतं ग कळलं ना फोटो मग लावायचा असा लावायचा आहे ग हा. छान आहे फोटो. आता लावून घेते ती ते कुठेतरी असं वर किती तसं लावते ती हा होय तिथे लावलं तर चालतं चालते लावते की एकट्या असून सुद्धा घर कसलं मस्त एकदम स्वच्छ ठेवलंय एकट्यानं लोड होते तरी पण लोड ते होते तरी पण मी करते बाई करताय सगळं स्वच्छता ठेवली चांगली एकदम टकाटक ठेवली काय काहीच की एकट्या माणसाला महिला मग करता नाही. म्हणून मला बघ 8-8:30 आंघोळ वाजते होय की सगळं करायचं म्हणलं झाड लोटी सगळं वाजते करायचं. ग आणि जेवढं मोठं घर तेवढं काम काम असते ते असं आहे. आणि घाण पण डस ठेवली ग नाही स्वच्छता मग तीच मी म्हटलं किती स्वच्छ ठेवले सगळं एकट्या असून सुद्धा मी आता येताना बघितलं म्हणलं हा म्हणला मामा चाललेत खाली म्हणलं आता आपल्याला वेळ झाला का काय म्हणलं त्यांनी नाश्ता नाही ना केला? नाही नाही नुसतं कॉफी दिल्या बघ मी अजून चहा पण करायचा होय. आता तू करायची आपल्या ह्याची नाही चहा नको नाही, चहा. नको चहा नको आता मी जाते मला पण घरचं आवरायचं का नुसतं नाश्त्याला झाले होयच की ग बाकीचं झाड रोटी सगळं झाले आंघोळी झाली होयच की आता स्वयंपाकाची तयारी मी करू पण 7ला उठते बघ नाही मी लवकर उठत बाय नाही मी उठते लवकर मला उठावं लागतं लवकर. तुला आमचं काय होतं अण्णांना चहा 5ला तर आहे लागतो का नाही अण्णा ते काय झाले मला जायचं दवाखान्यात त्यामुळे अण्णा म्हणले मग मी येऊन काय करू एकट्याला नाही तर भीती वाटते हो एकट्याला पण म्हाताऱ्या माणसाला म्हणजे 2-3 दिवस म्हणले थांबतो अजून दवाखान्यात जाऊन आले की मग येते फोन करायचा तेच की यामुळे फोन करा. नाहीतर अण्णा एवढे दिवस राहते तेव्हा लगेच येते पण मला जायचं म्हणून जायचं की थांबलेत आता. एकट्याला पण म्हाताऱ्या माणसाला ठेवायची भीती मग वाटते काय काय बाजारात गेले सडल्या ग तुझं ग सगळं काल ना होय अगं. पावसामुळे मामी पाऊस किती सगळं झालेला. थोडं थोडं आणलं बाई हा, माहिती. नाही लय आणत बसली काय डाळी घरच्या असते त्या पावसामुळं सगळं. तुम्ही घरीच हे करता डाळी होय मुगाची असत्या तुरीची मूग करता असते का शेतात नाही बघत देते नाही पण बाथरूम पण पलीकडे पण आहे ना होय
छान केलं, मस्त केलं. इकडून दिसते पलीकडचं. आणि वर पण आहे 2 इकडे वगैरे नव्हे इकडे जनावरांचा गोठा आहे. होय आहे की. इकडून गोठा दिसतोय. छान केलंय सगळं. पाठीमागची बाजू. मागं मी धुण्याला केलंय. हा उघडच आहे का मामी? नाही उघडते. उघडते इकडं वर दरवाजा असा दाखवला का? हां मस्त आहे हो मामी अहो. इकडं विषय आहे वर नाही मिशनला निघत नाही असं तर कधी एखाद दिवशी जास्त असली की मग डोंगर बघ कसं छान दिसते. मग अशी घेतली की मी. बरं आहे दरवाजा उघडला की असलं निसर्ग सौंदर्य बघायला मिळते. आहे का नाही? त्याला बंद करते दरवाजा. असं मी करते बा थांब मी करते. चला येतो मामी आम्ही आता. होय होय वेळ होतोय. मी पण आता आंघोळ करून घेतली देवपूजा करायची. हां होय की. तुम्ही या की एखाद दिवशी घरी आता. होय होय इतकी बा एखाद दिवशी मला पण याच होत नाही ग. हा, होय की. एवढं ही काम सारखं काय ना काय सारखं चालू काहीतरी असते. चला चला ईश्वर. ते बटन दाब. हां असं आहे काय? एक नाही बसली होती. चला चल. या बस. काय चाललंय? काय बरं आहे की? बरं आहे का तुम्ही? चला मामी येतो मग होय आम्ही. होय ये बा. चला ईश्वर. ये परत आली. हा येते की. होता तुम्ही म्हणलं आता मामा चालले खाली मंदिरात. आहेत की मामी होते की. मग थांबलो त्यालाच वेळ झाला जरा. बसले होते जरा वेळ. अण्णा नाही मला जायचं दवाखान्यात त्यामुळे थांबले अण्णा. तुम्ही कोल्हापूरला जाणार? तिकडून आले की येणार मग. पुण्याला पुण्याला जाणार दवाखान्यात. येते मामी. पाणी आलंच नाही वाटतं नळाला ईश्वर अजून. कसं काय बरं पाणी सोडलं नाही बहुतेक सोडते संध्याकाळी. पाईप जोडलाय की डेरीने. 8:30 वाजले घरी यायला वेळ झाला. माझ्या काही मैत्रिणी मला म्हणतात तुझी तर खूप मज्जा आहे, छान छान रेसिपी बनवते आणि त्या खायला पण मिळतात. पण खरं सांगायचं तर कॅमेऱ्यावर दिसणारी ती काही मिनिटाची रेसिपी तयार करण्यासाठी ना खूप मेहनत असते. आधी रेसिपी ठरवायची, सगळं साहित्य आणायचं, शूटिंग करायचं, अनेक वेळा म्हणजे वेगवेगळे अँगल घ्यायचे, एडिटिंग करायचं, नंतर व्यवस्थित जर शूटिंग नाही झालं तर डबल तेच करायचं, थंबनेल बनवायचं, टायटल, त्यानंतर डिस्क्रिप्शन. व्हिडिओ अपलोड होईपर्यंत खूप वेळ लागतो आणि त्यासाठी संयम ठेवावा लागतो. शेवटी छान रेसिपी तयार होते आणि सगळ्यांना आवडते सुद्धा, याचा खूप आनंद होतो. पण त्या आनंदामागे खूप कष्ट, मेहनत आणि सातत्य दडलेलं आहे. त्यामुळे कोणत्याही यशामागे दिसते त्यापेक्षा खूप मोठी मेहनत असते, हे नेहमी लक्षात ठेवा. आज पण अशीच एक भन्नाट रेसिपी मी तुम्हाला बनवून दाखवते. आळूच्या पानापासून एकतर आपण वड्या बनवतो किंवा त्याचा गरगटा केला जातो. पण वड्या किंवा गरगटा न बनवता खूप छान अशी तुम्ही कधीच पाहिली नसेल किंवा खाल्लीसुद्धा नसेल अशी मस्त रेसिपी मी बनवली आहे. आणि खरं सांगू का तुम्हाला सुद्धा एवढी आवडेल ना, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. आणि आळूच्या पानांचे गुणधर्म तर सर्वांनाच माहिती आहेत. पूर्वीची लोक म्हणायची बघा, आपल्या पोटामध्ये जर एखादा केस गेला असेल तर आळूची पानं किंवा त्याची भाजी म्हणजे आळूच्या पानांचे पदार्थ खाल्ल्यामुळे तो जळून जातो. तर आळू चुरचुरतो, त्यामुळे आपणाला शक्यतो आळूची भाजी, गरगटा किंवा वड्यासुद्धा काही वेळेला खाऊ वाटत नाहीत. कारण की घशामध्ये देशी जर पानं असतील तर शक्यतो आळू खूप चुरचुरतो. मग तो चुरचुरू नये यासाठी चिंचेचा कोळ किंवा लिंबू रस घातला ना की त्याचा चुरचुरीतपणा कमी होतो. तर या रेसिपीसाठी मी आळूची 5-7 मोठी पानं घेतली, स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर शक्य होईल तेवढा आळू बारीक चिरून घेतला. नंतर त्यामध्ये त्याचा चुरचुरीतपणा कमी येण्यासाठी चिंचेचा कोळ घातला.
एक 1.5 चमचा घातलेला आहे. थोडीशी हळद, धने जिरे पूड घातली, चवीनुसार मीठ घातलं आणि त्यानंतर बेसन पीठ 1 वाटी भरून इथे घेतलेलं आहे. आणि हो, आणखीन एक सांगायचं राहिलं, पाणी शक्यतो अगदी कमी वापरा. थोडासाच पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे, जास्ती पाण्याचा वापर करायचा नाही. नाहीतर मग यामध्ये आपण जे पीठ वापरणार आहोत ते खूप लागतं. तर इथे बघा, अगदी थोडंसं पाण्याचा वापर केल्यामुळे छोटीशी वाटीभर बेसन पीठ घेतलं होतं, तेवढं पुरेसं झालं. जास्त घट्ट न मळता अशा पद्धतीने थोडंसं सैलसर मळायचं आहे. वरून तेल लावलं जरासं. आणि आता पुढची तयारी. तर कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये सगळ्यात अगोदर तेल घेतलं. आता तुम्हाला इथं वाटेल की आळूची भजे बनवते का वड्या बनवते काय, पण रेसिपी खूप छान आहे. पुढे पहा. तेल चांगलं कडकडीत तापून द्यायचे आणि आपण भजी बनवतो तशा पद्धतीनेच बनवायचं आहे, पण पुढची प्रोसेस जरा वेगळी आहे. खमंग मराठमोळी चव या आपल्या रेसिपी चॅनेलवरती आळूच्या पानांपासून बऱ्याच अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत. त्यानंतर नवीन, जुन्या, पारंपरिक अशा सगळ्याच प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला आपल्या चॅनेलवरती नक्की पाहायला मिळतील. याची भजी पण छान लागतात बरं का, पण यामध्ये अजून एक पीठ मिक्स करावं लागतं आणि कोणतं ते माझ्या रेसिपी चॅनलवरती तुम्हाला नक्की पाहायला मिळेल, कारण भजीची रेसिपी पण अपलोड केलेली आहे मी. उरलेल्या पिठाची पण अशी मी भजी बनवल्यासारखं तळून घेते. तर कढईतलं तेल काढून घेतले. त्यामध्ये चिरलेला कांदा घालायचा. थोडासा कांदा असा भाजत आला की त्यामध्ये 1 चमचाभर पांढरे तीळ घालायचे. आता तुम्हाला जर हवं असेल तर यामध्ये किसलेलं खोबरं पण तुम्ही वापरू शकता. 2 मोठ्या साईजचे टोमॅटो मी चिरून घेतलेत. थंड होण्यासाठी ताटामध्ये काढून घेतले. थंड झाले, वाटून घ्यायचे. आलं आणि लसूण यामध्ये घालायचे. आता हे बारीक वाटून घ्यायचे. कढईमध्ये तेल घेतले. तेल चांगलं तापून द्यायचं अगोदर. मोहरी घातली. जिरे, चिरलेली कोथिंबीर, धनेपूड, घरगुती काळा मसाला. तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही. गरम मसाला आणि त्यानंतर मग हे बारीक केलेलं
कांदा टोमॅटोची मिक्स. तर सुरुवातीला कांदा आणि टोमॅटो चांगलं भाजून घेतलेलं आहे. तरी सुद्धा हे थोडंसं परतून घ्यायचं अजून. अजून एक जिन्नस यामध्ये घालायचे. तर याला बघा साईडनं तेल सुटायला लागले. तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आता थोडंसं लाल तिखट घालते. आता यामध्ये पाणी घालायचं. छोटे 2 ग्लास पाणी घालणार आहे. चवीनुसार मीठ घालायचं. उकळी येऊन द्यायची चांगली. खूप कमी तेलाचा वापर केला होता तरी भाजीला बघा तरी किती छान यायला लागले. आणि जास्त पातळ किंवा जास्त घट्ट न बनवता अशा पद्धतीने केले. उकळी आली की काय करायचं, आता ही जी आपण आळूच्या पानाची भजी बनवून ठेवली होती ती यामध्ये सोडायची. अजून एक 2-3 मिनिटं मंद आचेवरती शिजून द्यायचं. तर 5 मिनिटं झालेत बघा. मस्त अशी भाजी आपली शिजून तयार आहे. आणि याला घट्टपणा पण किती आलाय बघा. चपातीसोबत, भाकरीबरोबर किंवा भातासोबत पण तुम्ही खाऊ शकता. एवढी टेस्टी लागते. नक्की बनवून बघा. आणि रेसिपी थोडीशी जरी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. आणि हे जे मस्त गरमागरम पोंगल बनवलेत ना, पोंगल आणि खोबऱ्याची चटणी, याची रेसिपी तर आपल्या चॅनलवरती तुम्ही नक्कीच पाहिली असेल. त्यामुळे ती काय आता तुमच्याबरोबर शेअर केलेली नाही. चला तर मग लवकरच भेटूया अशाच नवीन एका छानशा व्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.